महाराष्ट्रातील 3 पक्षाच्या सरकार स्थापनेचा अधिकार वर्गासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। एकांतरित सांगायचे म्हणजे 3 तिघाडा काम बिघाडा झाला आहे। शासन नागरिकांच्या हितासाठी काही शासन निर्णय अंमलात आणतो व नंतर हे शासन निर्णय हप्ता वसुलीचे माध्यम ठरतात। सर्वसामान्य जनतेसाठी जे धंदे बंद असतात तेच धंदे राजकीय हितसंबंध गुंतलेले कार्यकर्ते बिनधास्त करून संपत्तीचे एकीकरण करीत आहे। याचाच फटका वातावरणात हानिकारक बदल घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरत आहे असे दिसून येते। मग प्रश्न असा उभा राहिला आहे की अधिकारी लोक हे लोकहिताचे कामे करण्यासाठी कार्यरत आहेत की राजकीय लोकांसाठी हप्ते गोळा करून स्वतःची झोली भरण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होतो आहे। या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही? जल प्रदूषण व वायू प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त होत असताना अधिकारी वर्ग मात्र हप्ते वसूल करण्यात धन्यता मानत आहे। काही राजकीय पुढारी बेकायदेशीर धंदे करण्याचे केंद्रस्थान बनले आहेत। जर असेच चालू राहिले तर संपत्ती एकीकरण तसेच महागाई यामुळे गरिबांचा दारिद्र्याकडे प्रवास चालू होईल व बेकायदेशीर धंदेधारक दिवसेंदिवस श्रीमंत होतील व यातून समाजात संतापाची लाट उसळल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।